पुण्यामध्ये भाजप युवा मोर्चाची निदर्शनं, महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी, पुतळा दुर्घटनेचं राजकारण सुरू असल्याचा आरोप। मुंबई पोलिसांचा जीवघेणा जुगाड, एकाच वेळी 6 बॅरिगेड्स पोलीस व्हॅनला बांधून ओढत नेले। महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर सीएसएमटी परिसरातील व्हिडिओ। नाशिकमध्ये महायुतीत संघर्षाची शक्यता, भाजपच्या जागेवर राष्ट्रवादी शहराध्यक्षाचा दावा। मिसळ पार्टी करत नाशिक मध्य विधानसभेवर ठोकला दावा। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सिद्धेश्वर धरणाचा पाणी साठा 79%वर। यवतमाळमध्ये पावसाची धुवाधार, पुसद तालुक्यातील वडसत नाल्याला पूर। परभणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे अनेक भागातील रस्त्यावर साचलं पाणी। नाशिकच्या पाथर्डी फाट्यावर भाजपचं निषेध आंदोलन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आंदोलन। महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणाचा भाजप करणार निषेध। भिवंडीत महाविकास आघाडी विरोधात भाजपचं आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भाजपची निदर्शनं। महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आंदोलन। अमरावतीमध्ये महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक, भाजपची महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी, पुतळा दुर्घटनेबाबत राजकारण न करण्याचा इशारा। जळगावात पुतळा कोसळल्याप्रकरणी सह्याद्री प्रतिष्ठान आक्रमक, जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। मेळघाटातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर, रुग्णवाहिका न मिळाल्यानं मातेसह बाळाचा मृत्यू, वेळेवर उपचार न मिळाल्यानं बाळाचा पोटातच मृत्यू। पुण्यात 10 वर्षातील सर्वात दमदार पाऊस, ऑगस्ट महिन्यात 279 मिलीमीटर पावसाची नोंद, सलग तिसऱ्या महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस। बीडच्या पाटोद्यात दमदार पाऊस, बीडसह 22 गावांचा पाणी प्रश्न मार्गी, धरण भरल्यानं 10 ते 12 दिवसांनी होणारा पाणी पुरवठा 5 दिवसाला केला जाणार। मिरज बेळगाव विशेष रेल्वे सेवेला 1 महिन्यांची मुदतवाढ, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं मुदतवाढ। यवतमाळच्या पुसद येथील जनसन्मान यात्रा कार्यक्रम रद्द, अतिवृष्टीमुळे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती। मुसळधार पावसामुळे सहस्त्रकुंड धबधब्याचे अकराळ विक्राळ रूप, पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर। मुलांना मोबाईल स्क्रीनचा विळखा, रील्स आणि मीम्समुळे वाढला स्क्रीन टाइम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।